हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेस या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। तुम्हाला 12वी 11वी 10वी तसेच BCom BA या सर्व प्रश्न जे काही असतात, प्रश्न उत्तरे प्रकरणं वगैरे, तर त्याची पूर्ण उत्तरे पाहायची असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील, त्यामुळे तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस करणार नाहीत। तर बघा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण HSC बोर्ड एक्झाम 12वी तर जी काही एक्झाम होणार आहे तुमची, तर त्याचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत आणि त्याचबरोबर गुड न्यूजसुद्धा पाहिलेली आहे। तर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये ते व्हिडिओ अवेलेबल आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विषय चिटणीसाची कार्यपद्धतीच म्हणजेच SP, तर यामधील जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तर ते आज आपण पाहणार आहोत। तर बघा, जे काही तुमचा चिटणीसाची कार्यपद्धती आहे याची जी एक्झाम होणार आहे त्याची डेट तुम्हाला मी सांगितलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांकडे टाइम टेबल अवेलेबल नसेल तर टाइम टेबलसुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याचा एक सेपरेट, तर तो तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता। व्यवस्थितरित्या कोणता पेपर कोणत्या दिवशी आहे तो मी एक्सप्लेन केलेला आहे। तर बघा, चिटणीसाची कार्यपद्धती हा जो तुमचा पेपर आहे तर या पेपरची जी तारीख आहे 28 फेब्रुवारी 2024, याचबरोबर याचा वेळसुद्धा मी सांगितलेला आहे। तर बघा, HSC बोर्ड एक्झाम 2024 यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हटलेलं आहे। तर काय, तर इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते आहेत तर ते तुम्हाला मी आज सांगणार आहे। तर तुम्ही याच क्वेश्चनची प्रॅक्टिस करून जायची आहे, तुम्हाला पेपर हार्ड जाणार नाही। तर बघा, आपण चिटणीसाची कार्यपद्धती यामधील प्रश्न दुसरा, संकल्पना स्पष्ट करा, हा तुम्हाला एकूण 8 गुणांसाठी विचारला जातो। तर संकल्पना स्पष्ट करा यामध्ये तुम्हाला 6 प्रश्न दिलेले असतात, त्यामधील तुम्हाला फक्त 4 प्रश्न सोडवायचे आहेत। तर एका संकल्पना स्पष्ट करा यासाठी गुण असतील 2, किती, तर 2 गुण असतील एका संकल्पनेसाठी। जर तुम्ही 4 संकल्पना सॉल्व्ह केलात तर तुम्हाला 8 गुण भेटून जातील। तर अशा पद्धतीने मार्काचं नियोजन आहे। तर बघा, संकल्पना स्पष्ट करा यामधील कोणते प्रश्न इम्पॉर्टंट आहेत तर ते पूर्ण प्रश्न मी साईडला काढलेले आहेत। तर बघा, पहिला प्रश्न आहे तो म्हणजे स्थिर भांडवल। कोणता आहे? स्थिर भांडवल। जर बघा, तुम्हाला जर स्क्रीनवरती काही प्रॉब्लेम असेल किंवा अक्षर ओळखू येत नसेल, जर काही अशा अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता। मी हे PDF तुम्हाला टेलिग्रामवरती सेंड करेन। जर तुम्हाला खरंच काही अडचण वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात। त्यानंतर बघा, दुसरा प्रश्न आहे कर्जाऊ भांडवल, याची संकल्पना स्पष्ट करा। तर बघा, काही विद्यार्थ्यांकडे याची उत्तरे नसतील तर बघा, आपण ऑलरेडी चिटणीसाची कार्यपद्धती, वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन, तसेच अर्थशास्त्र, मराठी अशा सर्व प्रकरणाचा जे काही तुमच्यामध्ये प्रकरणं आहेत 10, 15, 14 जे काही तुमचे प्रकरणं आहेत तर त्या पूर्ण प्रकरणाच्या खाली जो स्वाध्याय दिलेला असतो तर तो पूर्ण स्वाध्याय आपण व्यवस्थित आणि स्पष्ट क्लिअरपणे पाहिलेला आहे। जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते एकदा व्हिडिओ पाहून घ्या। कारण बघा, या ज्या संकल्पना स्पष्ट करा हा जो क्वेश्चन आहे तर यामध्ये जे अधिविकर्ष, तिसरा क्वेश्चन आहे तुमचा अधिविकर्ष। तर अधिविकर्षाची संकल्पना कशा पद्धतीने स्पष्ट करायची तर ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजून जाईल। त्या प्रकरणाचा स्वाध्याय आपण त्या चॅप्टरमध्ये व्यवस्थितरित्या पाहिलेला आहे। त्यानंतर तुमचा चौथा प्रश्न आहे कर्मचारी भाग विकल्प योजना। कर्मचारी भाग विकल्प योजना ही संकल्पना स्पष्ट करा। त्यानंतर पाचवा आहे बोनस भाग। तर बोनस भागाची सुद्धा संकल्पना स्पष्ट करा, यामध्ये तुम्हाला 2 गुणांसाठी येऊ शकतो। त्यानंतर तुमचा 6वा प्रश्न आहे कर्जरोखे विश्वस्त। 7वा प्रश्न आहे लाभांश। 8वा प्रश्न आहे कर्जरोखे। त्याचबरोबर बघा, त्यानंतर 9वा प्रश्न आहे व्याज। व्याज म्हणजे काय तर याची व्याख्या लिहून तुम्हाला याची संकल्पना स्पष्ट करायची आहे। आणि तुम्हाला संकल्पना लिहित असताना 2 पॅरेग्राफ लिहायचे आहेत। बघा, ही जी तुमची प्रश्नपत्रिका दिलेली असणार आहे पण ही तुमची उत्तरपत्रिका असेल, या साईडला तुम्हाला क्वेश्चन नंबर क्रमांक टाकण्यासाठी जागा दिलेली असते। तुमचा जो पॅरेग्राफ आहे तो इथून चालू होईल, अशा पद्धतीने तुम्ही इथे लिहायचं।
त्याच्यानंतर इथे डेफिनेशन झाल्यानंतर तिथे एक पॅरेग्राफ पाडायचा आणि पॅरेग्राफ पाडल्यानंतर बघा अशा पद्धतीने तुम्हाला इथे लाईन टू लाईन लिहून काढायचं आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने एक पेज जरी लिहिलात तरी तुम्हाला 2 गुण भेटून जातील. त्यानंतर तुमचा 10वा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो म्हणजे डिमटेरियलायझेशन. तर डिमटेरियलायझेशन आणि 11वा रिमटेरियलायझेशन हा तुम्हाला फरक स्पष्ट करामध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर हा जो आहे संकल्पना स्पष्ट करामध्ये सुद्धा विचारण्यात येईल. त्यानंतर 12वा महत्त्वाचा प्रश्न आहे भांडवल बाजार. तर भांडवल बाजार याची संकल्पना जशी तुम्ही याची संकल्पना स्पष्ट केली अशाच पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित मार्जिन दिलेली असेल. या मार्जिनमध्ये व्यवस्थित तुम्ही इथे क्वेश्चन नंबर टाकून अशाच पद्धतीने संकल्पना ही स्पष्ट करायची आहे. त्यानंतर 13वा प्रश्न आहे प्राथमिक बाजार. तर प्राथमिक बाजार याची संकल्पना स्पष्ट करा. तसेच 14वा प्रश्न आहे दुय्यम बाजार. 15वा आहे भाग बाजार. तर अशा पद्धतीने हे 15 महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. आणि त्यानंतर एक शेवटचा क्वेश्चन आहे तो म्हणजे भागांचे संक्रमण. तर भागांचे संक्रमण याची संकल्पना स्पष्ट करा. तर कशा पद्धतीने करायची तर बघा, तर हे पूर्ण मी तुम्हाला स्क्रीन आणखीन एकदा शेअर केलेली आहे. याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, नाहीतर व्हिडिओ स्टॉप करून सुद्धा पाहू शकता. तर बघा अशा पद्धतीने हा तुमचा जो काही असेल क्वेश्चन जे आहेत महत्त्वाचे तर ते मी तुम्हाला आत्ता सांगितलेले आहेत. तर बघा आता तुम्हाला इथे संकल्पना स्पष्ट करा विचारलेला आहे. यासाठी गुण असतील 2. तर अशा पद्धतीने तुमचा जो आन्सर शीट असेल अशी असेल. त्याचनंतर इथे तुमची मार्जिन असेल, त्यानंतर वरून एक मार्जिन असेल. तुम्हाला इथे या कोपऱ्यामध्ये क्वेश्चन नंबर टाकायचा आहे. तर तुम्हाला इथं क्वेश्चन नंबर टाकल्यानंतर आता इथं बघा स्थिर भांडवल किती तुम्ही पहिला क्वेश्चन सोडवत आहे तर 1 नंबर टाकायचा. व्यवस्थित इथे स्थिर भांडवल लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर इथे तुम्ही असे 1 2 3 4 अशा पद्धतीने लिहून इथे एक पॅरेग्राफ पाडून अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या हे स्थिर भांडवल याची डेफिनेशन थोडीशी माहिती लिहिणे आवश्यक आहे. तर हे सर्व संकल्पना स्पष्ट करा यामध्ये व्यवस्थितरित्या लिहायचं आहे. तर बघा तुमचा जो क्वेश्चन पेपर आहे पेपरची डेट मी सांगितलेली आहे. पेपरची डेट आहे 28 फेब्रुवारी 2024. तर अशा पद्धतीने HSC बोर्ड एक्झाम 2024 इम्पॉर्टंट क्वेश्चन संकल्पना स्पष्ट करा यामध्ये कोणत्या संकल्पना येणार आहेत तर ते आपण व्यवस्थितरित्या पाहिलेले आहे. जरी यात कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये फरक स्पष्ट करा तर कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत, कोणते परीक्षेत विचारले जाऊ शकतात तर ते आपण पाहणार आहोत. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हे इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते आहेत ते त्यांचासुद्धा अभ्यास चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. धन्यवाद.